सरकारने आणलेली ही लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि ही संयुक्तरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे त्या ठिकाणी राबवतात आणि पुढेही त्या पद्धतीने ती योजना राबवली जाणार आहे. त्याच्यामुळे विभाग म्हणून महिला व बाल विकास विभाग आम्ही हाच प्रयत्न करत असतो की त्या योजनेचा जो लाभ आहे तो माता भगिनींपर्यंत व्यवस्थित रितसर पोचावा. त्याच्यातून अनेक अशा माता भगिनी आहेत ज्यांचं आयुष्य स्थिरावलेलं आहे आणि आमच्यासाठी ती गोष्ट अतिशय समाधानकारक आहे. त्याच्यामुळे कुठे कोण किती श्रेय किंवा त्याचा प्रचाराचा कितपत मुद्दा आपण त्या ठिकाणी बनवायचा, याच्यापेक्षा जास्ती ती योजना चांगल्या पद्धतीनं राबवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचणं, या गोष्टीकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करतो. आपण इथे बघितलं असेल की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे ह्या नेमक्या काय म्हणालेले आहे. त्यानंतर इथे लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर, आनंदाची बातमी इथे आलेली आहे. फक्त यामध्ये काय झालेलं थोडासा बदल झालेला आहे. जो आपल्याला 14 तारखेला म्हणजे 14 जानेवारीला आपल्याला 2 महिन्यांचे पैसे एकत्र भेटणार होते, ते आता इथे आपल्याला 14 नाही तर 16 तारखेला इथे भेटू शकतात अशी माहिती इथे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. ते नेमके सविस्तर माहितीमध्ये नेमके काय म्हणालेले आहे ते आपण इथे व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. बघा, निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडकी बहिणीचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेली आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. या योजनेमुळे राज्यात महायुतीला सत्ता मिळाली. आता महापालिका निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन, मुंबईतील भाजपच्या उमेदवार तेजस्वी गोसाळकर यांनी लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते म्हणजे 3,000 रुपये मिळणार असल्याची पोस्ट शेअर केली. बघा, जे भाजपचे नेते आहे गिरीश महाजन आणि मुंबईच्या जे उमेदवार आहे भाजपच्या तेजस्वी गोसाळकर यांनी लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार अशी इथे पोस्ट केलेली होती. सत्ताधाऱ्यांच्या प्रचारानंतर काँग्रेस निवडणूक आयोगाला पत्र लिहून 14 जानेवारीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे पैसे द्यावेत असं म्हटलेलं आहे. बघा, त्यानंतर जे आपलं काँग्रेस आहे ना, या काँग्रेस पक्षानं काय केलेलं आहे की निवडणूक आयोगाला इथे एक पत्र लिहिलेलं आहे की ते म्हणत आहे की तुम्ही पैसे द्या, आम्ही नाही म्हणत नाही, फक्त काय करा की 14 तारखेला पैसे न देता तुम्ही निवडणूक झाल्यानंतर पैसे द्या असं त्यांचं या पत्रामध्ये इथे म्हटलं आहे. याच पत्रात त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नसल्याचं म्हटलेलं आहे. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. निवडणूक आयोगानं सांगितलं तर 14 तारखेचा जानेवारीचा हप्ता पुढे ढकलू असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. बघा, त्यांनी ही पोस्ट केल्यानंतर जे आपले उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की जर निवडणूक आयोगानं जर आम्हाला सांगितलं तर आम्ही 14 जानेवारीचा जो हप्ता आहे ना हा पुढे ढकलू असं त्यांनी ते स्पष्ट म्हटलेलं आहे. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.